व्हाईट आर्मी शिवाजी विद्यापीठातील आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं आपत्ती चिंतन आणि भविष्याचा वेध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विद्यापीठात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉक्टर शिंदे यांनी कोल्हापूरला नैसर्गिक साधन संपत्ती भरभरून मिळाली असून त्याची काळजी घेणं आपली जबाबदारी असल्याचं सांगितलं. सध्या भूगर्भातील पाण्याचा प्रचंड प्रमाणात उपसा सुरू आहे. 1970 पासून अमेरिकेमध्ये सुद्धा अमर्याद पाणी उपशामुळं भूगर्भ पोकळी निर्माण झाली आणि त्यामुळं पृथ्वी काही अंश कलली असं वैज्ञानिकांनी स्पष्ट केलंय. याचा नैसर्गिक आपत्तीच्या रूपानं आपल्या सगळ्यांना फटका बसला. याशिवाय जागतिक तापमानवाढीचं मोठं आव्हान आपल्यासमोर निर्माण झालंय. भविष्यात यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळं जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी निसर्गाकडे डोळसपणे बघण्याची आणि जैवसंवर्धन जपण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यानंतर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉक्टर शीतल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापनामधील मेडिकल हेल्थ याविषयी मार्गदर्शन केलं. तर उज्ज्वल नागेशकर यांनी आपत्ती, आव्हानं आणि पूर परिस्थिती, अजय कोराने यांनी आपत्ती आणि विकास या विषयावर मार्गदर्शन केलं. दुसऱ्या सत्रात प्रशासकीय अनुभव यावर उमेशचंद्र सारंगी, बेसिक लाईफ सपोर्ट यावर डॉक्टर अमोल कोडोलीकर यांनी मार्गदर्शन केलं. उद्या सामाजिक दायित्व यावर इंद्रजित नागेशकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलंय. तर राजमाता जिजाऊ साहेब सभागृहामध्ये दुपारी 4 वाजता 2001 मधील गुजरात भूकंपामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल खासदार शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. जो संस्थेला 25 वर्ष होतात, त्याचबरोबर गुजरात भूकंपाला 25 वर्ष होत आहेत आणि या निमित्तानं जे प्रलयकारी जो भारतामध्ये भूकंप आला लातूरनंतर, हा गुजरात भूकंप झाल्याने या गुजरात भूकंपा ज्यावेळी झाला त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी माननीय शरदचंद्रजी पवार यांना आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभवावरनं लातूरच्या त्यावेळेला गुजरातचे प्रमुख आपत्तीचे प्रमुख केले आणि आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा आणि यामध्ये जी क्रांती झाली, मुंबईत बॉम्बस्फोट झाले, त्यानंतर आजपर्यंत जे आपण आपत्ती व्यवस्थापन कायदा झाला, हे सर्वामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार यांचं नाव घेण्यात येते. त्यामुळे या कामामध्ये त्यांनी जे योगदान दिले त्या कामाचं म्हणून आम्ही आपत्ती व्यवस्थापन योद्धा हा कोल्हापूर जनतेच्या वतीनं आणि कोल्हापूरचं महान म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते हा प्रधान कार्यक्रम छत्रपती युनिव्हर्सिटीच्या आपल्या जिजामाता हॉल आहे, कॉन्व्होकेशन हॉल, तिथं उद्या होणार आहे. यासह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव उमेशचंद्र सारंगी, मंत्रालय प्रधान सचिव नितीन गद्रे, राजगोपाल देवरा, उपसचिव दत्तात्रय मेतके, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी, मुंबई अग्निशमन दलाचे हेमंत परब, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे खासगी सचिव नंदकुमार काटकर आदी मान्यवरांना आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.